जय गजानन मंडळी. तर आज आलो आम्ही गावावरून परत राजधानीत. आता राजधानी म्हणजे काय ते तुम्ही पाहून घ्या रे बा. आता येता येता झालं असं की आमच्या बाबांनी दिल्या त्या 2-3 किलो शेंगा वाटाण्याच्या. काय करावं रोज रोज वाटाण्याचं. मग दाणे होतेच म्हणून काढलेले. म्हटलं बा चला आता नाही तर काही त्यात चटणीच बनवू. चटणी कशी तर बिलकुल जे सोल्याची चटणी कशी करतो आपण तशीच. मग ठेवली कढई गॅसवर, वाटाणे टाकले, तेल टाकलं वरून आणि चांगलं भुजून घेतलं. चांगलं उडेपर्यंत तडतड तडतड शेकलं त्या वाटाण्याचे दाणे. वाटाण्याचे दाणे शेकले आणि मिक्सरमधून काढून घेतले बारीक बारीक वाटसन. आता खाऊ नाही पाहिजे एवढी अंगात आग, खाऊन पाहता येता चटकाही लागला. मग तडक्यासाठी तेलात टाकलं जिरे मोहरी, ते होऊ दिलं चांगलं. मग टाकला लसूण. लसूण झाल्यावर त्याच्यात टाकला कांदा. कांदा आणि लसूण चांगला लालसर होऊ दिला. आता लालसर यासाठी की जेवढा तुम्ही लालसर होऊ देसान तेवढी त्याची चव चांगली गोड गोड लागते. मग तिखट, मीठ आणि हळद टाकलं त्याच्यात, तर तेही होऊ दिलं चांगलं तेलात. त्याच्यानंतर मस्तपैकी भाजून घेतलं हे सगळं. त्यानंतर ते बारीक केलेलं वाटाण्याचं वाटण आपण त्यात तडक्यात टाकून दिलं आणि त्याची मस्तपैकी चटणी अशी आपली तयारच झाली. आणि तयार झाल्याबरोबर असा मस्त वास आला त्याचा, असं वाटते आताच बसावं पोळी घेऊन खायले. आणि वरतून त्याला टाकायचा थोडासा सांबार. त्यानं म्हणजे मस्त टेस्टी. पाबर किती मस्त दिसतं आपलं हिरवा हिरवा वाटण्याची चटणी. एक नंबर. तुम्ही बनवून पहा अशी. बिलकुल सोप्या पद्धतीत, भाजीचं काम नाही. दाण्याचा मोसम आहे, बनवून टाका बिंदास.